गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. काल शनिवार होता आणि मला थोडीशी घरातली क्लिनिंगही करायची होती, त्यामुळे मला झोपायला लेट झाला होता. म्हणून मी ठरवलं होतं की आज आपण थोडंसं लेटच उठूयात. त्यामुळे मी 8-8:30च्या दरम्यान आज उठले होते आणि उठल्याबरोबर मी पहिल्यांदा बेड सेट करून घेतला. जेव्हा बेड सेट दिसतो ना, तरच बाकीची कामंही करायला मन लागतं आणि आळसही बिलकुल येत नाही. मी लगेच इथे हीटर लावून दिलं होतं. म्हणलं अंघोळ करूयात आणि नंतर मला पूजाही करायची होती. त्यामुळे इथे पहिल्यांदा हीटर लावून दिलं होतं आणि नंतर लगेच मी अंघोळही करून घेतली. आणि आमच्या घरी कसं आहे माहिती का, माझी मम्मी जेव्हा एकादशी असेल किंवा महाशिवरात्री असेल तर त्या दिवशी कधीच विदाऊट अंघोळ चहा देत नाही प्यायला. ती म्हणत असते की पहिल्यांदा अंघोळ कर आणि मगच चहा देते. तर ती प्रथा मी आज फॉलो केली होती. पहिल्यांदा अंघोळ केली आणि मगच चहा पिला. मला मम्मीची तर खूपच जास्त आठवण येत होती. आणि इथे लगेच मी महादेवाचा अभिषेक करायला स्टार्ट केलं होतं. आज महाशिवरात्री आहे तर महादेवाचा अभिषेक आणि महादेवाची पूजा तर आपल्या घरात झालीच पाहिजे ना. पहिल्यांदा स्वामींचीही मी पूजा करून घेतले होते. मला मंदिरात काही जाणं पॉसिबल झालं नव्हतं, त्यामुळे मी घरामध्येच इथे रुद्राध्यायाची सेवा करण्याचं ठरवलं आणि त्यामुळे आम्ही लगेच इथे रुद्राध्यायाची सेवा करून घेतली आणि बेलसुद्धा आणला होता. तो महादेवाला व्यवस्थित पूजा करून घेतली आणि आरतीही करून घेतली. घरामध्ये असं काही जेव्हा असतं ना, पूजा वगैरे केली जाते तर घरातली निगेटिव्हिटी पूर्ण निघून जाते आणि घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट होतं. आणि आज उपवास होता, त्यामुळे जेवणामध्ये साबुदाणा खिचडी, भगर आणि कढी असं खूप काही बनवलेलं होतं आणि दुपारी खायला तर थोडं लेटच झाला होता. पूजा करण्यामध्ये जरा जास्तच वेळ निघून गेला आणि भूकही खूप लागली होती. म्हणलं चला आता आपण खूप वेळ उपाशी राहिलो आहे तर थोडंसं काहीतरी खाऊन घेऊयात. तर असा होता माझा आजचा दिवस आणि हे बनवलं होतं मी खाण्यासाठी. तर आज महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही काय बनवलं होतं खाण्यामध्ये तेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे खाऊन झालं आणि असं झालं की माझं एक पार्सल आलं होतं, तर त्यामुळे मी ठरवलं की ते पहिल्यांदा आपण ओपन करूयात. म्हणजे जर चांगलं आलं नसेल तर ते रिटर्नही करता येईल. पण मी जेव्हा ते ओपन केलं तर मी कॉर्ड सेट ऑर्डर केलेला होता. पण त्याचं जे फॅब्रिक आहे आणि त्याची जी क्वालिटी आहे ती एकदम छान होती आणि ती मला आवडलीसुद्धा आणि त्याचा कलरसुद्धा खूप जास्त युनिक आणि छान वाटत होता. त्यामुळे मी ते ठेवण्याचं ठरवलं. सगळं कामं झाली होती म्हणून म्हणलं की चला आज सुट्टी आहे तर थोडा वेळ आरामही करून घेऊयात. त्यामुळे लगेच कर्टन वगैरे सेट केले आणि दुपारच्या झोपण्यासाठी मी लगेच रेडी झाले होते. मस्त अशी 2-3 तास झोप घेतली आणि त्यानंतर बाहेर जाऊन बदाम शेक पिला. तर असा होता माझा आजचा सिम्पल दिवस. तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.